मित्रांनो नमस्कार. ज्या कार्यक्रमाची अख्खं वर्षभर लोक वाट बघतात, तो कार्यक्रम येत्या 4 जानेवारीला आणि 5 जानेवारीला मुंबईत आणि पुण्यात आम्ही लॉन्च करत आहोत. मी कुठल्या कार्यक्रमाबद्दल बोलतोय हे तुम्हाला माहितीच असणार आहे. अर्थातच तो आहे मनी उपासना 2025 आणि 12वं वर्ष. येस, हे मनी उपासनाचं 12वं वर्ष आहे. मित्रांनो, मनी उपासना आम्ही 11 वर्षापूर्वी सुरू केला आणि आतापर्यंत अनेक लोकांनी, हजारो लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. कशासाठी आहे मनी उपासना? मनी उपासना ॲक्च्युअली त्या गोष्टीसाठी आहे, ज्या ठिकाणी, ज्या सिच्युएशनमध्ये आपले पैशाशी जे रिलेशन्स आहेत ते कॉम्प्रोमाइज्ड झालेले आहेत. म्हणजे आपण आणि पैसा हे कुठेतरी एका पेजवरती नाही आहे. आपण मॅच होत नाहीये पैशाच्या एनर्जीला. ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये पैशाशी रिलेटेड समस्या आहेत, ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या प्रगतीच्या पथावरती अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो आहे, त्यांना पाहिजे तशी ग्रोथ मिळत नाही, त्यांना हवे तसे पैसे मिळत नाहीत, पैसे उत्पन्न होत नाहीत जीवनामध्ये, झाले तरी ते टिकत नाहीत, ते खर्च होतात. अशा सर्व लोकांसाठी आहे मनी उपासना. मनी उपासना कुठली जादू आहे का हो? नाही, मनी उपासना जादू नाहीये. मनी उपासना एक नजरिया आहे. पहिली गोष्ट एक नजरिया आहे. असं म्हणतात मित्रांनो, when you change the way to look at things, when you change the way to look at things, the things you look at change. तुम्ही जर मनी उपासना हे सक्सेस स्टोरीजचे पॉडकास्ट आम्ही टाकलेले आहेत ना यूट्यूबवरती, ते जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक व्यक्तीनं हेच सांगितलेलं आहे की जेव्हापासून पैशाकडे बघण्याचा आमचा पर्स्पेक्टिव्ह बदलला, नजरिया बदलला, तेव्हापासून पैशाचं आणि आमचं रिलेशन इम्प्रूव्ह झालं. इतकंच नसतं मित्रांनो, पैसा आपणच ब्लॉक करत असतो. आपण त्याला आपल्या जडत्वामुळे जड बनवत असतो. त्यामुळे ते आपल्या जीवनामध्ये निर्माण होत नाही. हा एक फार महत्वाचा भाग आहे, जो सर्वसाधारण लोकांना कधीच कळत नाही. पण एनर्जी सायकोलॉजी आणि एनर्जी डायनॅमिक्सच्या सहाय्यानं आम्ही ते गेले 11 वर्ष लोकांच्या पर्यंत पोहोचवत आलेलो आहे. तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो? पैसा जो आपल्याला असा हुलकावणी देतो किंवा जो आपल्या जवळ येत नाही सहजी, काय कारण असू शकेल? कधी विचार केलाय तुम्ही? सर्वसाधारण माणसं नशिबाला दोष देतात. पण त्यामध्ये काही हिडन डायमेन्शन्स आहेत. हिडन डायमेन्शन्स आहेत जे सर्वसाधारण माणसाला माहिती नसतात आणि या डायमेन्शन्सची माहिती आम्ही या येणाऱ्या 4 तारखेच्या कार्यक्रमामध्ये आणि 5 तारखेच्या कार्यक्रमामध्ये सांगणार आहे तुम्हाला. काय आहे ते? व्हॉट इज द प्रॉब्लेम? आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे? तुम्ही स्वतः पैशाच्या बाबतीत कुठे अडकलेला आहात? कुठं आहे हा हा जो ब्लॉक आहे तो कुठं आहे? तो तुमच्या पास्ट लाईफमध्ये आहे, तुमच्या जेनेटिक कोडिंगमध्ये आहे, तुमच्या अपब्रिंगिंगमध्ये आहे, तुमच्या आत्ताच्या इमोशनल सेटअपमध्ये आहे, तुमच्या आतमध्ये असं काहीतरी ब्लॉक आहे काही जे तुम्हाला माहितीच नाही. कशामुळे आहे हा? ह्याचं प्रात्यक्षिक आम्ही तुम्हाला ह्या कार्यक्रमांमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे, अप्लाइड किनेसिओलॉजी नावाच्या एका पद्धतीनं. तुम्हाला कळेल की हा एक्झॅक्टली मी कुठं अडकलेलो आहे. कारण नाहीतर काय होतं, आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी आपलं असंच चालू आहे. आपल्या जीवनामधली आग कुठेतरी रामेश्वरला लागलेली आहे आणि आपला बंब सोमेश्वरला चालतोय. आपण एक्झॅक्ट प्रॉब्लेम कधी हँडलच डीलच करत नाही आणि तो तसाच राहतो. हे आम्ही येत्या प्रोग्राममध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला ह्यामध्ये देणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये जे विचार मांडलेले आहेत, ज्या संकल्पना मांडलेल्या आहेत,
जे दर्शन दिलेले आहेत त्यामध्ये माणसाचं आयुष्य कसं सुधारेल, तो समृद्ध कसा होईल यावरच भर दिलाय. आणि त्याच्यासाठी वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या पद्धती निर्माण केलेल्या आहेत. या 4 आणि 5 तारखेच्या कार्यक्रमामध्ये याच प्रकारची एक सेक्रेड जॉमेट्रीनी युक्त असं एक यंत्र आम्ही तुम्हाला देणार आहे, ज्याला धन आकर्षण यंत्र म्हणतात. धन आकर्षण यंत्र. दिस इज अ मॅग्नेट टू अट्रॅक्ट वेल्थ. दिस इज अ मॅग्नेट टू अट्रॅक्ट वेल्थ. पण मग तुम्ही म्हणाल की हे नेऊन घरात जर ठेवलं तर वेल्थ अट्रॅक्ट होते काय? नाही मित्रांनो. गंमत बघा. हे तुम्हाला काय ठाऊक आहे? ही एक सेल आहे, एक बॅटरी आहे. ही जर तुम्ही घरात नेऊन ठेवली, विल इट हेल्प? त्यातून काही निर्माण होणार आहे? काही होणार नाही, कारण तुम्ही ह्याला ॲक्टिव्हेट केलेलं नाही. आणि याला ॲक्टिव्हेट करायला तुम्हाला काय करावं लागेल? ह्याचे जे 2 पोल्स आहेत, हे 2 पोल्सला तुम्हाला त्याला स्पर्श करावा लागेल. कॅथोड आणि ॲनोड. या 2 पोल्सला जर तुम्ही स्पर्श केलं, तरच ह्यातून जे गॅजेट तुम्ही याला जॉइन करणार आहे, ते लागणार आहे. नाहीतर ही बॅटरी युजलेस आहे. सिमिलरली हे जे यंत्र आहे, या यंत्राला जागृत करायला 2 पोल्स ह्याचे, कारण लक्षात घ्या ज्या जगामध्ये आपण राहतो ते ड्युॲलिटीचं जग आहे. इथं ड्युॲलिटी आहे, डायपोल आहे. 2 गोष्टी आहेत, स्त्री पुरुष, रात्र दिवस, अंधार उजेड. तसं ह्या गोष्टीला 2 पोल्स आहेत. हेच आपलं जे सेक्रेड विजडम आहे, ह्यातून हे सगळं आलेलं आहे. ह्याला 2 पोल्स आहेत. कुठले 2 पोल्स आहेत ते? हे 2 पोल्स ह्याला ॲक्टिव्हेट कसे करायचे? कारण ते जर ॲक्टिव्हेट केलं नाही, तर हे यंत्र जागृत होत नाही. सो हे कसं ॲक्टिव्हेट करायचं? हे या 4 आणि 5 तारखेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही शिकवणार आहे. काहीतरी इंटरेस्टिंग आहे. दरवर्षी काहीतरी वेगळं, इंटरेस्टिंग, आणखीन डीपर आणि तुम्हाला मदत करणारे कन्सेप्ट्स आम्ही घेऊन येतो. आणि आत्तापर्यंत असंख्य लोकांना त्याचा लाभ झालेला आहे. या येत्या 4 तारखेला, 4 जानेवारीला मुंबईमध्ये BN वैद्य हॉल, किंग जॉर्ज स्कूल, दादर ईस्ट या ठिकाणी संध्याकाळी 6 ते 9. आणि पुण्यामध्ये मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा हॉल, शिवाजीनगर, इथे संध्याकाळी 6 ते 9. ह्या 2 तारखा लक्षात ठेवा आणि आवर्जून ह्या मनी उपासनाच्या पहिल्या सेशनला, जे सर्वांसाठी आम्ही विनामूल्य केलेलं आहे. हे पहिलं सेशन विनामूल्य आहे. या सेशन्सला अवश्य या आणि समजून घ्या हे हिडन डायनॅमिक्स. आणि लक्षात घ्या मित्रांनो, हे जे यंत्र आहे ना, हे पहिल्या 400 लोकांनाच मिळणार आहे. आम्ही 400च यंत्र तयार केलेली आहेत. सो पुण्यामध्ये येणाऱ्या 400 लोकांना आणि मुंबईमध्ये येणाऱ्या 400 लोकांनाच हे यंत्र मिळणार आहे. त्यामुळे लवकर या. रजिस्ट्रेशनची गरज नाहीये. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवरती तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. सो विसरू नका. आणि खरंच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पैशाशी रिलेटेड संघर्ष करत असाल, तर मनी उपासना तुमच्या जीवनामध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणेल. कारण मनी उपासनाने गेल्या 11 वर्षामध्ये लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणलेलं आहे. मित्रांनो, मी वाट बघतोय तुमची. अवश्य या अँड लेट युअर लाईफ ट्रान्सफॉर्म. नमस्कार.